स्कंध 11 अध्याय 22. तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक. उद्धव म्हणाला, हे प्रभो, हे विश्वेश्वर, तत्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे. आपण तर नुकतीच 9, 11, 5 आणि 3 म्हणजेच एकूण 28 तत्वे सांगितलेली ऐकली. काही जण 26 तत्वे सांगतात, तर दुसरे काही जण 25, काही जण 7, 9 किंवा 6 म्हणतात. काही जण 4 सांगतात, तर काही जण 11, काही जण 17, काही जण 16, तर काही जण 13 सांगतात. हे सनातन श्रीकृष्णा, इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात? आपण कृपा करून ते आम्हाला सांगावे. श्री भगवान म्हणाले, उद्धवा, याविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात ते सर्व खरेच आहे, कारण सर्व तत्वे सर्वांच्या मध्ये अंतर्भूत आहेत. माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे. तुम्ही जे म्हणता ते बरोबर नाही, मी जे सांगतो तेच बरोबर. अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. सत्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच केवळ नाव रूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे. वाद विवाद करणाऱ्यांच्या वादाचा हाच विषय आहे. जेव्हा इंद्रिये आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते, तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वाद सुद्धा शांत होतो. हे पुरुषश्रेष्ठा, तत्वे एकमेकात प्रवेश करू शकतात. म्हणून तत्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो त्यानुसार कारणे कार्यामध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो. एकाच कारणरूप तत्वामध्ये किंवा कार्यरूप तत्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्वे मिसळलेली दिसतात. याची गणती जे करू इच्छितात त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये अंतर्भूत करून तत्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे. जीव अनादी कालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःला जाणू शकत नाही. म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसऱ्या सर्वज्ञाची आवश्यकता आहे. अशा रीतीने प्रकृतीची 24 तत्वे, पुरुष आणि ईश्वर अशी ही 26 तत्वे आहेत. या शरीरामध्ये असणाऱ्या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही, म्हणून त्यांना वेगळे मानू नये. ज्ञान हा सत्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे. अशा प्रकारे 24 जड तत्वे आणि एक चेतन पुरुष मिळून 25 तत्वे झाली. 3 गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे. म्हणून सत्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत. हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. या विवेचनात सत्वगुणच ज्ञान आहे, रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेले आहे. तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्त्वच स्वभाव होय. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही 9 तत्वे मी अगोदरच सांगितली आहेत. कान, त्वचा, डोळे, नाक आणि जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये, वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिये, तसेच कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय असे उभय रूप मन अशी 11 इंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. अशा प्रकारे 3, 9, 11 आणि 5 अशी सर्व मिळून 28 तत्वे होतात. कर्मेंद्रियांच्या द्वारे होणारी चालणे, बोलणे, मलमूत्र त्याग आणि काम करणे या 5 कर्मांमुळे तत्वांची संख्या वाढत नाही. यांना कर्मेंद्रिय स्वरूप मानावे. सृष्टीच्या प्रारंभी कार्य 11 इंद्रिये आणि पंचमहाभूते आणि कारण महत्त्व इत्यादी यांच्या रूपाने प्रकृतीच असते. तीच सत्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते. अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो.
महत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदी पुरुषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकांत मिसळतात आणि प्रकृतीच्या साहाय्याने ब्रह्मांड निर्माण करतात. उद्धवा, जे लोक तत्वांची संख्या 7 मानतात त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते, 6वा जीव आणि 7वा परमात्मा होय. तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे. या 7पासून देह, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात, म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत. जे फक्त 6 तत्वांचा स्वीकार करतात ते असे म्हणतात की 5 महाभूते आणि 6वा परमात्मा, तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो. काही जण आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे म्हणून ही चारच तत्वे आहेत असे म्हणतात, कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे. काही लोक पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिये, 1 मन आणि 1 आत्मा अशी तत्वांची संख्या 17 सांगतात. जे तत्वांची संख्या 16 सांगतात ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात. जे लोक 13 तत्वे मानतात ते म्हणतात की 5 महाभूते, 5 ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा आणि परमात्मा, 11 संख्या मानणारे 5 महाभूते, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 आत्मा मानतात. काही जण 5 सूक्ष्मभूते, मन, बुद्धी, अहंकार, पुरुष ही 9 तत्वे मानतात. ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींनी तत्वांची गणना केली आहे. सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे. नाहीतरी विद्वानांना काय शोभत नाही. उद्धव म्हणाला, हे कृष्णा, जरी स्वरूपतः प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत, तरी सुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही. प्रकृतीमध्ये पुरुष आणि पुरुषामध्ये प्रकृती आहे असेच वाटते. हे कमलनयना, अशा प्रकारे यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठा संशय निर्माण झाला आहे. हे सर्वज्ञ, आपल्या युक्तिसंगत वाणीने माझ्या या संशयाचे निराकरण करा. भगवन, आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्या शक्तीने त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो. या आपल्या मायेचे हे स्वरूप आपणच जाणता, दुसरे कोणीही नाही. श्री भगवान म्हणाले, उद्धवा, प्रकृती आणि पुरुष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे. कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होते, म्हणून ती विकारांनी युक्त आहे. उद्धवा, माझी माया त्रिगुणात्मिका आहे. तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते. हिची कार्ये जरी अनेक असली तरी सुद्धा त्यांची अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या 3 भागांमध्ये विभागणी केली जाते. जसा डोळा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे. हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहतात, परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतः सिद्ध आहे. तसाच आत्मा सुद्धा तिन्ही भेदांचे मूल कारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे. तो स्वयंप्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे त्वचा, कान, जीभ, नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा 3 भेद आहेत. प्रकृतीपासून महत्त्व आणि महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो. त्वचा, स्पर्श, वायू, कान, शब्द, दिशा, जीभ, रस, वरुण, नाक, वास, अश्विनी कुमार, चित्त, चिंतन, विषय, वासुदेव. प्रकृतीपासून महत्त्व आणि महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो, म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालेल्या प्रकृतीचेच कार्य आहे. अहंकाराचे 3 भेद आहेत: वैकारिक, सात्विक, इंद्रिय
राजस आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधतेचे कारण आहे. आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आहे किंवा नाही हा वाद आहे. पदार्थांविषयीची भेदबुद्धी ही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे. हे सर्व अर्थशून्य असूनही ज्ञानस्वरूप अशा मला जे लोक विन्मुख आहेत त्यांचा हा वाद संपत नाही. उद्धवाने विचारले, भगवान, आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्च नीच योनींमध्ये जात येत राहतात. हे गोविंदा, ज्या लोकांना आत्मज्ञान नसते त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत. म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे. त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन 5 इंद्रियांसह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असते. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो, त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणे येणे भासू लागते. कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकाशी संबंधित विषयांचे चिंतन करीत असते. जेव्हा ते नव्या विषयाचे चिंतन करते तेव्हा ते पहिला विषय विसरते. त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृती सुद्धा नाहीशी होते. नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला पहिल्या देहाचे विस्मरण होते. कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे किंवा त्याला पूर्णपणे विसरणे म्हणजेच मृत्यू होय. हे उदार उद्धवा, मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो तोच त्याचा जन्म होय. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो, नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना आपले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही. त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो असे मानतो. मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो. तसाच आत बाहेर हा भेद उत्पन्न होतो. जसा दुष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो, उद्धवा, काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांची उत्पत्ती आणि नाश होत असूनही ते दिसून येत नाहीत. कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था इत्यादी सुद्धा बदलत असतात. त्याच ज्योतीचा हा दिवा आहे. प्रवाहातील पाणी तेच आहे असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे, त्याचप्रमाणे विषय चिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणाऱ्या अविवेकी पुरुषांचे तोच हा मनुष्य असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे. तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की मरतही नाही, परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटते. जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विझतो असे वाटते, वास्तविक अग्नी नित्य आहे. उद्धवा, गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढत्व, म्हातारपण आणि मृत्यू या 9 अवस्था शरीराच्याच आहेत. जीवापासून वेगळ्या असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत, परंतु अज्ञानामुळे गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्म मृत्यूचे अनुमान करावे. जन्म आणि मृत्यू असणाऱ्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. झाडाचे बी आणि त्याची परिपक्वता पाहणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहतो. या दोन्ही गोष्टी पाहणारा
या दोन्ही गोष्टी पाहणारा जसा झाडाहून वेगळाच असतो तसा शरीराचे जन्म मृत्यू पाहणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो. अज्ञानी पुरुष प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषयभोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्म मरण रूप संसार चक्रात सापडतो. जेव्हा जीव आपल्या कर्मांनुसार जन्म मृत्यूच्या चक्रात भटकत असतो तेव्हा सात्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी देव या योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य असुर या योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूत प्रेत पशु पक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचताना गाताना पाहून स्वतः सुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडे सुद्धा हलत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरविले असता पृथ्वी सुद्धा फिरताना दिसते किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नात पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात त्याचप्रमाणे हे उद्धवा आत्म्याचा विषयानुभव रूप संसार सुद्धा खोटा आहे. जशी स्वप्नातील अनर्थ परंपरा ते पाहत असेपर्यंत नाहीशी होत नाही त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचे चिंतन करीत राहतो तोपर्यंत त्याचे हे संसार चक्र थांबत नाही. म्हणून उद्धवा या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस. आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे असे समज. दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा तऱ्हेचे कोणतेही संकट असले तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. उद्धव म्हणाला, भगवन, हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात. दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत. म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. हे विश्वात्मन जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांना सुद्धा स्वभाव बदलता येत नाही. अध्याय 22 समाप्त.